अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झाला नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही? आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग, झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारण्णा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको, घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता
अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते, पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे, इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे, तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपला पोपट तर उडून गेला. अरे, अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चिडच येईल. जा कावळ्या, उडून जा. जा, त्रासवून टाकलाय. अरे, ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये, ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती. खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? आता जेव्हा मी ठीक होईन तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन. आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलंस, आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं? ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो? आपण जर असं करू
तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया. हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे. आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ, घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं? हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे. वलियरकुन्नू गावात दामू नावाचा एक शेतकरी राहत होता. गावातल्या सगळ्या लोकांना दामू खूप आवडायचा, कारण तो एक मेहनती आणि सज्जन माणूस होता. दामू आपल्या बायको आणि 2 हुशार मुलांसोबत आपल्या छोट्याशा घरात राहत होता. दामू आणि त्याच्या परिवाराचं घर त्याच्या घराजवळील शेतात भाज्या उगवून आणि ते दूर कुठेतरी बाजारात विकून येणाऱ्या पैशातनं चालत होतं. दामू आणि त्याच्या परिवाराला शेतात आनंदाने काम करताना बघणं खूपच मजेशीर होतं. बाबा, मी भेंडी तोडतो. मी तुमच्यासाठी लौकी तोडून आणली आहे. अरे, ही पडवळ अजून व्यवस्थित पिकली सुद्धा नाहीये. याला आपण पुढच्या आठवड्यात तोडू. मुलांनो, सांभाळून, घसरू नका. कारलं, शेंगा, पडवळ, लौकी, भेंडी आणि फळं. नारळ, आंबा, लिंबू आहे. या रे या, विकत घ्या. बाबा, मी सांगितलेलं पुस्तक न विसरता घेऊन या. हं बाबा, माझी कलर पेन्सिल पण. ठीक आहे, अगदी लक्षात ठेवून सगळं घेऊन येईल बरं का. टाटा.
अरे काय झालं तुला? घाबरू नकोस, येऊन घेऊन जा. कोणताही विलंब न करता दामू आपल्या भाज्या घेऊन बाजारात पोहोचला. दामू आपल्या भाज्या नेहमीच मथाईच्या दुकानात विकत असत. हो दामू, कसा आहेस तू? मी ठीक आहे मथाई दादा. माझे सगळे गिराईक मला नेहमी म्हणत असतात, दामू ज्या भाज्या आणतो त्या खूप चविष्ट असतात. दादा, मी नेहमीच माझ्या शेतात रासायनिक खताशिवाय भाज्या उगवतो आणि नैसर्गिक खताचा वापर करतो. तसंही दामू, तुझ्या या भाज्यांमुळे माझी सुद्धा विक्री खूप वाढली आहे. जर आपण चांगल्या गोष्टी विकल्या तर लोकही विकत घेतील ना. अरे हो. बाजारात जाण्याकरता शहरातून गावाकडे जंगलातून जाणारा रस्ता खूप जास्त भयानक होता. पण खूप वर्षांपासून या रस्त्याने येणं जाणं केल्यामुळे दामूला हा रस्ता पूर्णतः ठाऊक होता. अरे मला कळत नाहीये, ह्या रस्त्याच्या मधोमध करतो काय आहे? अरे हा तर माझ्या गाडीच्या दिशेने चालत येतोय. अरे हे काय, हत्तीच्या डोळ्यात अश्रू कसे काय? बरं हरकत नाही, मी खाली उतरून बघतो काय झालंय. असं वाटतंय की काहीतरी गडबड झालीये. मला वाटतंय की हा मला त्याच्या मदतीसाठी बोलवतोय. काही हरकत नाही, जाऊन बघतो काय झालं. अरे हा हत्ती मला नेमका कुठे घेऊन चाललाय? अरे या गड्ड्यात हा छोटा हत्ती कसा काय पडला? हे असं वाईट कृत्य कोणी केलं असेल? अच्छा, तर मला आता कळलं की तू मला इथे का बोलवलंस. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करेल. तू कुठेच जाऊ नको, मी लगेच वापस येतो बरं का. दामू लवकरच वनरक्षकांना घेऊन त्या छोट्या हत्तीला वाचवायला त्या ठिकाणी परत आला. काळजी करू नको, मी तुझ्या छोट्या हत्तीला नक्की वाचवील.
दामू, या जगाला तुझ्यासारखी लोक हवी आहेत जी चांगली कामं करतात, तीही खरेपणाने. तुझी सारीच कामं सगळ्यांसाठी आदर्श असू दे. एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता. तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळालं असतं तर खाल्लं असतं. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार. हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां. पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबे जास्त गोड आहेत. तू आम्हाला आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी.
काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले. आहा, तुम्हा तिघांनी सकाळपासूनच खेळणं सुरू केलंय. ती जी मोठी मुलगी तुम्हाला दिसतेय तिचं नाव आहे मीनू आणि जी छोटी दिसते आहे तिचं नाव आहे पुन्नू. तुम्हाला माहितीये जो चारी बाजूंनी फिरून त्यांच्यासोबत खेळतोय तो कोण आहे? तो आहे कुंजी पोपट. एकदा का मीनूचे आई बाबा सकाळी लांब शेतात काम करायला जातात तेव्हा मीनू, पुन्नू आणि त्यांचा कुंजी पोपट आजीची काळजी घेत असतात. मिठू, ये ये. मिठू, ये ये. पन्नू, मिन्नू, खूप झालं खेळणं. चला जेवून घेऊया. आम्ही आत्ता येतो आजी. मिठूला भूक नाही लागली का? आजी, त्याने आत्ताच दाणे खाल्ले. जेव्हा कुंजी पोपट हा फांदीवर बसला होता तेव्हा दूर आकाशात त्यांनी चेंबन गरुडला फिरताना पाहिलं. आकाशात उंच उंच उडत असलेल्या चेंबन गरुडनी जेव्हा खालच्या फांदीवर उडी मारली तेव्हा कुंजी पोपटनी त्याला हेवा वाटल्यासारखं पाहिलं. चेंबा, तू पण पक्षी आहे आणि मी पण. तू ढगांवरती खूप उंच उडू शकतो, पहाडांवरती घरटं बांधू शकतो, पण मी तुझ्यासारखं उंच ढगांवर नाही उडू शकत. माझ्या प्रिय कुंजी पोपटा, देवानी सगळ्यांना प्रतिभा दिली आहे. आपल्याला फक्त त्याला शोधायला हवं. जरी चेंबन त्याला सांत्वना देण्यासाठी बोलला तरी कुंजी पोपट काही विशेष खुश नव्हता. आजी, 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 काय झालं तुला? ओ, काहीतरी घात झाला दिसतोय. पोन्नू आणि मिन्नू का बरं रडतायत? मला आज जाऊन एकदा बघायला हवं. आजी, आजी, काय झालं? आजी, 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 आजी. अरे, आजी उत्तर का नाही देते? हा, मी एक काम करतो. शेतात जाऊन जे काही झालं ते सगळं आई बाबांना सांगतो. ती बघ, तो आपला कुंजी पोपट तर नाही. आजी, 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 आजी. हा तर आजी आजी म्हणतोय. घरावर काही संकट तर आलं नसेल?
बरोबर, लवकर चला. ठीक आहे, लवकर चलूया. बरं झालं तुम्ही लवकर येऊन मला औषध दिलत, नाहीतर माझा जीव गेला असता. पण मला बरं नाही आहे हे तुम्हाला कसं कळलं? ही तर आपल्या कुंजी पोपटाची हुशारी होती. यांनी आमच्या कामाच्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं की आजीची तब्येत खराब आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यांना आमचा कुंजी पोपट अजून जास्त आवडायला लागला. चेंबन गरुडनी हे सगळं ऐकून पोपटला म्हणाला, कुंजी पोपटा, तेच तर मी सांगत होतो. मनुष्य, पशु, पक्षी, देवानी सगळ्यांना प्रतिभेचं वरदान दिलेलं आहे. मी सगळ्यात उंच उडू शकतो. पण तुमची पोपटांची प्रजातीच मनुष्यांनी म्हटलेले शब्द परत तसेच्या तसे वापस म्हणून दाखवू शकतात. आज तुझ्या प्रतिभेनीच तर आजीचा जीव वाचला. आपण उंच शिखरांवर पोचू शकतो जर आपल्याला आपली प्रतिभा समजली आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्याला वापरू शकतो. चेंबा, तुला माहितीये तू किती हुशार आहेस. तू मला हे सगळं समजवतो आहेस.